कबीर आणि राधा हे नवविवाहित दाम्पत्य नुकतेच 2 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या विवाहाला. कबीर मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे, तसेच राधाचा स्वतःचा क्लास आहे. आधी 4 वर्षाचे प्रेम आणि मग त्यानंतर लग्न असा त्यांचा प्रवास होता. दोघांच्याही घरचे वेल एज्युकेटेड असल्याने लग्नाला काहीच प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे प्रेम मिळण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. रोज नेहमीप्रमाणे राधा आपले काम आवरून कॉफीचा मग हातात घेऊन नेमकी बसणार, तोच दाराची बेल वाजली. कपाळावर आड्या आणीत तिने तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच कबीर तिच्या अंगावर खेकसला. "तू मला आज एकही फोन का केला नाहीस?" थक्क झालेली राधा स्वतःला सावरत म्हणाली. "अरे, आज दुपारपासून माझा फोन डेड आहे. बॅटरी प्रॉब्लेम आहे कदाचित." कबीर: "अरे, मग दुसऱ्याच्या फोनवरून फोन करायचा." राधा: "अरे पण झालं तरी काय, एवढा का चिडतोय?" कबीर: "अगं काय सांगू तुला, आज माझा मोबाईल चोरीला गेलाय." राधा: "काय?" कबीर: "हो ना." राधा: "अन तसाही मी कॉल लावून तो तुला कसा आला असता?" कबीर: "नाही, पण मी ह्या काळजीत होतो की तू कॉल केला आणि मी उचलला नाही, ह्या गोष्टीने तू घाबरून जाशील." राधा: "अरे, माझा मोबाईल खरंच आज दुपारपासून खराब झालाय." "बरं, चिल, शांत हो, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाढते." "हो, जेवायला वाढ, डोकं काम करत नाही त्याच्याशिवाय माझं." आता कबीरचा पारा चढलाय आणि कबीरला भूक लागल्यानंतर तो खूप चिडचिड करतो याची कल्पना राधाला होतीच. त्यामुळे तिने लगेच विषय थांबवला. दोघेही जेवायला बसलेत. जेवायला बसल्यानंतरही कबीरला भास होत होते की आपला फोन वाजतोय, परंतु राधा त्याला नाही अशी खात्री करून देत होती. खूप कामाचे कॉल येऊन गेले असतील आता. कबीर म्हणाला. आधी एक पोळी खाल्ल्यानंतर त्याने समोरच ताट बस झालं असं म्हणून दूर लोटलं. हात धुवायला गेला. त्यावर लगेचच राधा म्हणाली, "अरे, हे काय जेवण आहे, जरा भात तरी घे." नंतर कबीर हात धुवायला गेलेला बघून तीही शांत बसली. काही वेळानंतर कंटाळा येऊन तिने हात धुवून टाकला आणि डायनिंग टेबल आवरू लागली. तेवढ्यात हॉलमधून कबीरचा आवाज आला. "राधा, हा टीव्ही लागत का नाहीये ग?" आज सकाळीच त्याचा रिचार्ज संपला. काम आवरता आवरता राधा म्हणाली. "अरे यार, तुझा मोबाईल घे बरं." "नाही, तो पण डेड आहे आणि आता नाक्यावरच दुकान एव्हाना बंदही झालं असतील, खूप लांब जावे लागेल." असे तो स्वतःशीच पुटपुटू लागला. बेस्ट वे म्हणून शिळा का होईना पण पेपर वाचण्यात व्यस्त झाला. सर्व कामे आवरून राधा बाल्कनीत उभी राहिली. पेपर वाचता वाचता कबीरचं तिकडे लक्ष गेलं आणि तो पेपर बाजूला ठेवून तिच्याकडे बाल्कनीत गेला. "राधा, ते मगाशी उगाच भांडलो तुझ्याशी आणि त्या भांडणाला तसंही काही तात्पर्य नव्हतं." राधा: "तात्पर्य नव्हतं म्हणून तर पुढे काही बोलले नव्हते ना. काही विचार न करता तू फक्त एकाच वेळेस भांडतोस, जेव्हा तुझ्या पोटात काही नसतं तेव्हाच." कबीर: "तुम्ही पोरी पण ना अगदी मनकवड्या असतात बघा, पण तुझीही आधीपासूनची सवय आहे मला समजून घेण्याची." राधा: "अन तुझीही सवय आहे मला नेहमी चिडण्याची." कबीर: "काय तू पण ना." राधा: "काही नाही रे, गंमत केली." कबीर: "बरं, एक रात्र किती झाली, चल झोप आता, मीही माझं काम आवरून घेतो. 2-3 ईमेल पाठवायचे आहेत मला, ते पाठवून घेतो." "अरे यार, शिट." राधा: "काय झालं?" कबीर: "अगं, मॉडेम मधलं नेट संपून महिना झाला. किती दिवस झाले मी मोबाईल कनेक्ट करून काम चालवायचो." राधा: "तू ना असाच वेंदळा आहेस, कोणतीच गोष्ट मनावर घेत नाहीस." कबीर: "मनावर घेतलं नाही म्हणून तू आज माझी बायको आहेस का?" अशा प्रकारे आपली बाजू मांडत त्याने एक गोड भांडणाला जन्म दिला. पण निरुत्तर होतील त्या स्त्रिया कसल्या. त्यांचा तो शब्द धरून लगेच राधा म्हणाली, "काही मोठेपणा नाही हं. जेव्हा माझ्या बाबांना बोलायची वेळ आलती तेव्हा कसा सिंहाचा उंदीर झालता." अशा गमतीदार भांडणाने तब्बल 1-1.5 तास लग्नाचा पूर्ण अल्बमच उघडला. नंतर दोघांनीही एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले. खरं तर
एवढ्या दिवसात दोघेही एवढं मनमोकळं कधी बोलले नव्हते. गप्पांमध्ये रंगत येत होती. त्यावर लगेच राधा म्हणाली, आईस्क्रीम खाणार एवढ्या रात्री? असं म्हणून तो चकित झाला. नंतर त्यालाच फ्रीजमधील आईस्क्रीम 2 वाट्यांमध्ये काढून आणावी लागली. राधा झोपल्यावर अशा ठिकाणी बसली होती की बाल्कनीतून चंद्र अगदी स्पष्ट दिसत होता. हातातली वाटी पुढे करताच राधाला चंद्र अन कबीर एकदाच दिसला. त्या दिवशी नकळत राधा कबीरच्या दुसऱ्यांदा प्रेमात पडली. दोघेही शेजारी बसून आईस्क्रीम खात होते. अचानक हुक्की येऊन कबीर गाणं गुणगुणू लागला. इशारो इशारो में दिल देने वाले बताए हुनर तूने, सिका कहाँ से हम. काय रे, पुढचं विसरलास का? असं म्हणून तिने गाणं पूर्ण केलं. निगाहो निगाहो में जादू चलाना मेरी जान, सिका है तुमने जहाँ से. आठवतं तुला? कॉलेजमध्ये असताना लास्ट इयरला आपल्या क्लासमध्ये फिश पॉन्ड झालं होतं. तेव्हा मी तुझ्यावर टाकला होता, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, जुटाई सही. तेव्हा सर्व क्लास तुझ्याकडे बघून हसत होता आणि तू लाजून क्लासच्या बाहेर चालल्या गेलीस. असे म्हणून तो जुन्या आठवणीत रमला. राधा, हो रे, तुला लक्षात आहे? कॉलेजचं प्रेम आज नव्याने तरुण झाल्याने दोघंही एकमेकात गुंतले. राधा लगेच म्हणाली, तू कॉलेजमध्ये किती छान कविता करायचा, एखादी कर ना आता. कसं असं? कबीर आश्चर्याने उद्गारला. हो कर ना, असा हट्ट राधाने केला. कविता करून खूप वर्ष झाल्याने कविता जमेल की नाही याची भीती कबीरला वाटत होती. तरी हसायचं नाही हा, अशी ग्वाही घेऊन त्याने सुरू केली. हा तर ऐक. तुझ्या पैंजणांची कणकीन वेळ लावत आहे. तुझ्या रूपाची प्रतिमा माझ्या डोळ्यात दाटली आहे. तुझ्या मधाळ शब्दात साखरेचा गोडवा आहे. रूपाला साथ आहे तुझ्या. हजारो नक्षत्रांची इथेच भेट होईल, आपल्या अंधातर क्षितिजांची. कविता बनवत तो बाल्कनीत येतो आणि कविता झाल्यावर अचानक मागे बघतो तर ती आश्चर्यचकित झालेली असते. बघ, तुला म्हणलं होतं ना जमणार नाही म्हणून. जाऊन दे, नको हसू आता. माझ्यावर त्याला थांबवत लगेच राधा म्हणाली, अरे वेडा झालायस का? जमली म्हणजे तुफान जमली. असं म्हणता दोघेही परत जुन्या आठवणीत रमून गेले. घड्याळात 3चा टोल पडला तर कबीर राधाच्या मांडीवर डोकं ठेवून निरागसपणे झोपी गेलेला आणि राधाही मान टाकून झोपाळ्यावरच झोपी गेलेली होती. कदाचित स्वप्नातही ते एकमेकांशी खूप गप्पा, खूप गोष्टी, खूप भांडणे करत असतील. 2 वर्ष लग्नाला होऊनही आज काम, नोकरी, स्मार्टफोन, सोशल मीडिया याची त्यांनी दोघांनी स्वतःच्या पुरते एक जाळं तयार करून घेतलं होतं. सोशल मीडियाचा एक बांध त्यांनी निर्माण करून घेतला होता. त्यामुळेच त्यांनी आज ती रात्र मुक्तपणे नव्याने जगून घेतली आणि खऱ्या अर्थाने ती रात्र बहरली, यात शंका नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर अशा स्टोरी बघायच्या असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.